आणि आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। राज्यभरात गुढीपाडवा आणि नववर्षाचा मोठा उत्साह। ठिकठिकाणी गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त स्वागत यात्रेचं आयोजन। ढोल ताशांच्या गजरामध्ये नववर्षाचं स्वागत। गुढीपाडव्याच्या निमित्तानं श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी। दगडूशेठ गणपती मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। ठाण्यातील शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषा करत महिलांची बाईक रॅली। बाईक रॅलीचं तिसरं वर्ष। रॅलीतील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण। नागपुरात गुढीपाडव्याचा उत्साह। ढोल ताशांच्या गजरामध्ये शोभायात्रेला सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोभायात्रेमध्ये सहभागी होणार। चैतन्यमय वातावरणामध्ये मराठी नववर्षाचं स्वागत। नाशिकच्या लोहणेरमधील जनता विद्यालयामध्ये आणि आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। राज्यभरात गुढीपाडवा आणि नववर्षाचा मोठा उत्साह। ठिकठिकाणी गुढीपाडवा आणि नववर्षानिमित्त स्वागत यात्रेचं आयोजन। ढोल ताशांच्या गजरामध्ये नववर्षाचं स्वागत। गुढीपाडव्याच्या निमित्तानं श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी। दगडूशेठ गणपती मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। ठाण्यातील शोभायात्रेमध्ये पारंपरिक वेशभूषा करत महिलांची बाईक रॅली। बाईक रॅलीचं तिसरं वर्ष। रॅलीतील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण। नागपुरात गुढीपाडव्याचा उत्साह। ढोल ताशांच्या गजरामध्ये शोभायात्रेला सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शोभायात्रेमध्ये सहभागी होणार। चैतन्यमय वातावरणामध्ये मराठी नववर्षाचं स्वागत। नाशिकच्या लोहणेरमधील जनता विद्यालयामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांकडून पुस्तकांची गुढी उभारून वाचन संस्कृती जोपासण्याचा संदेश देण्यात आला। पुण्याच्या राजगड, तोरणा, सिंहगड खोऱ्यातील हिरव्यागार मावळी बांबूला गुढीपाडवा सणामुळे चांगला बाजारभाव। शेतीसाठीही मावळी बांबूंची मागणी वाढली। बांबूमुळे पुण्याच्या बाजारपेठेमध्ये दर आठवड्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल। सोन्याचे दर पुन्हा तेजीकडे झेपावले। सोन्याच्या दरामध्ये 1236 रुपयांची वाढ। पाडव्याच्या मुहूर्तावर सोनं 92,000वर। तुळजाभवानी देवीच्या चरणी अज्ञात भाविकाकडून 1 किलो 100 ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दान। मंदिराच्या सिंहासन दानपेटीमध्ये अज्ञात भाविकाकडून सोन्याची 11 बिस्किटं अर्पण। दान केलेल्या सोन्याचं मूल्य जवळपास 1 कोटींच्या घरात। पुण्यातल्या खडकवासलामध्ये भैरवनाथ विठ्ठल मंदिर देवस्थानच्या वतीनं मुस्लिम बांधवांना फराळाची भेट। बिलाल मशीद इथल्या मुस्लिम बांधवांसाठी रोजा सोडण्यासाठी ग्रामस्थांकडून फराळ। चंद्रपुरातील चैत्र यात्रेच्या तयारीची मुनगंटीवारांकडून पाहणी। 3 एप्रिलपासून चंद्रपूर जिल्ह्यामधील देवी महाकाल यात्रेला सुरुवात होणार। यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सरकारकडून 3 कोटींची मदत। बीड जिल्ह्यामधल्या मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी महोत्सवाला सुरुवात। मच्छिंद्रनाथ संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। बीडमध्ये मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी महोत्सवाला सुरुवात। भाजपा आमदार सुरेश धस यांनी मच्छिंद्रनाथांच्या समाधीचं घेतलं दर्शन।